इकडे आसूद गावातलं हे माझ्या मागे झुलाई मंदिर दिसते, तसं नवीन मंदिर आहे आणि त्या बाजूला ते अति प्राचीन व्याघ्रेश्वर मंदिर आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी आज मी इथे बघितल्या. खूपच छान वाटलं आणि इट इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. एकदम सिरीन आहे, शांत होतं डोकं आणि खूप वेळा अशा जागेवर आलं की असं वाटतं की खूप वेळ इथं बसून राहावं, जाऊच नाही कुठे. सो आय एम हॅव्हिंग अ गुड वेकेशन टाइम इन कोकण. मी आता अति प्राचीन म्हणजे 12व्या शतकातील व्याघ्रेश्वर मंदिरात आलोय. आसूद नावाचं छोटंसं गाव आहे आणि तिथे हे मंदिर आहे. अप्रतिम बांधकाम आणि सगळं लाकडी मंदिर आहे. आता त्याचा जीर्णोद्धार करताय. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी हे प्रोटेक्ट केलेलं मंदिर आहे. अत्यंत पुरातन वास्तू आणि इथे आल्यावर इतकं शांत वाटतंय. शंकराचं मंदिर आहे व्याघ्रेश्वर. प्रत्येक खांबावर तुम्हाला असं दिसेल चारी बाजूने हे दशावतार काढलेले आहेत. बघू शकतो प्रत्येक खांबावर हे दशावतार काढलेले आहेत. खूपच सुंदर आणि पुरातन मंदिर आहे आणि आय हॅव सीन दिस फॉर द फर्स्ट टाइम. इथे मी पूर्वी कधी आलो नव्हतो. खूप छान शांतता आहे. गाभारा छान वाटतोय. प्रसन्न झालं मन आणि नुसतंच वेकेशनवर येऊन कुठतरी फिरायचं त्यापेक्षा अशा वास्तूत येऊन एक शांततेचा अनुभव आज मॉडर्न लाईफमध्ये मिळतोय. त्यामुळे आय कन्सिडर माय सेल्फ लकी हॅव्हिंग अ गुड टाइम इन कोकण. तुम्ही पण निश्चित या वास्तूला कधीतरी भेट द्या. आसूद गावातलं व्याघ्रेश्वर मंदिर. धन्यवाद.